नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुरेश भोसले। आज मी माझ्या गोट्यावरती बायोफिट नेटसर्फचा पेट वेट शॅम्पू जो गोचीड, गोमाशा, पिसा व फंगल इन्फेक्शन जे कातडीला होतं याच्यावरती हे काम करतं। पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, अँटी मायक्रोबायल आणि अँटी फंगल बेस्ड ऑन नॅनो टेक्नॉलॉजी। 500 ग्रॅममध्ये येतं ते शॅम्पू आहे। तर आपण हा शॅम्पू काय करणार आहे, हा पंपामध्ये टाकणार आहे। या 15 लिटरमध्ये 4 गायी मोठ्या मापाच्या होतात। तर हे आपण माप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 15 लिटरला शॅम्पू 30 मिली घेणार आहे। बघा आता हा शॅम्पू पडत आहे, आपण घेणार आहे 30 मिली घेणार आहे। 15 लिटरला किती 30 मिली घेणार आहे, म्हणजे लिटरला 2 मिलीचं प्रमाण घेणार आहे। हा 100% ऑर्गॅनिक आहे। याच्या अगोदर मी जर बघितलं तर हायटेक वेरबॅक कंपनीचं हायटेक नावाचं प्रोडक्ट वापरायचो। त्याचे साईड इफेक्ट खूप व्हायचे गायांवरती, किंवा त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की 21 दिवस दूध हे डेअरीला घालू नये, म्हणजे ते हानिकारक असतं। त्याने माणसाचे लिव्हर, हार्ट कमजोर होतात किंवा बाद होण्याची पण शक्यता असते। तर तसंच मी आयुर्वेक्टिम म्हणून एक इंजेक्शन येतं ते सुद्धा मारत असायचो, म्हणजे ते कातडीमध्ये इंजेक्शन करावं लागायचं। पण त्याचे दुष्परिणाम खूप आहेत, म्हणून मी आता जर बघितलं तर नेटसर्फचं बायोफिट रेंजचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट पेट वेट जे कातडीवरती काम करतं ते यूज करत आहे। आता आपण पंप भरणार आहे। पंपामध्ये जर बघितलं तर बघा आपण टाकलेलं आहे, थोडं हलवलं तर ह्याचा चांगला खूप फेस तयार होतोय, असा फेस तयार होतोय। तर आता राहिलेलं पाणी ओतून आपण गायीवरती मारणार आहे। असा शॅम्पूचा फेस तयार झालेला आहे पंपामध्ये, आणि हे आपण आता हा पंप आपण 4 गायांना यूज करणार आहे। बघा असा फेस तयार झाला आहे पेट वेट बायोफिटचा शॅम्पूचा। तर हे गायांचे गोचीड पूर्णपणे घालवतं, तसेच गायला काही साईड इफेक्ट न होता, जसं की आपण केमिकलची औषधं मारतो त्याचे साईड इफेक्ट आहेत। त्याचं दूध 21 दिवस आपल्याला प्यायचं नसतं, पण हे मारल्यानंतर हे लावल्यानंतर दूध आपण लगेच, म्हणजे संध्याकाळची धार काढल्यानंतर माणसाला उपयोगी येऊ शकतं। आणि हे पूर्णपणे जैविक ऑर्गॅनिक आहे। तर आपण आता गायांकडे जाणार आहे, गोट्यात जाणार आहे पंप घेऊन। तर आपण लाईव्ह कसं मारतो ते पण बघणार आहे। हा गोटा आहे, यातील काय गाय आपण आता ही पांढरीला मारलेला आहे, या गायला सुद्धा मारलेला आहे, आणि तिकडं जी आहे तिला पण मारलेलं आहे। आता आपण ही जर्सी गाय आहे हिला मारणार आहे। तर हिचं गोचीड पण आपण बघूया आहेत का। हे असे गोचीड आहेत, हे म्हणजे जास्त पायाचे गोचीड आहेत। हे बऱ्यापैकी दुसऱ्या औषधाने मरत नाहीत, पण हे सुद्धा हे गोचीड जातात। आपण बघतोय ही गाय आहे आणि आपण पंपाने त्याला मारणार आहे, पेट वेट मारणार आहे जे पंपात आपण घेतलेलं। आणि असे बारीक सुद्धा गोचीड आहेत कासेच्या आतमध्ये, आपण बघतोय हे बघा असे बारीक सुद्धा गोचीड आहेत। तर आपण आता सुरुवात करणार आहे मारण्यास गायीवरती। ही गाय आहे, मोठ्या मापाची गाय आहे, जर्सी ब्रीडमधली आहे। तरी आपण ह्याची फवारणी स्टार्ट करू। बघा अशा आपण गायांना 3 गायांना मारलेलं आहे, आणि या पंपामध्ये 4 गायी होणार आहेत। तर असं आपण आता मारत आहे, तुम्ही बघत आहात ह्या पद्धतीने औषध मारायचं आहे। तर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ तयार करणार आहे 1-2 दिवसानंतर, हे गोचीड गेल्यानंतर। थँक्यू।